नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023 आणि 24 याची जी प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे, भरती कशी होणार आहे, तिच्या कशा वेगवेगळ्या स्टेप्स आहेत आणि प्रत्येक स्टेपमध्ये कशा प्रकारचे क्वालिफाय होणार आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नुसतं प्रत्येक स्टेप पास होणं महत्त्वाचं नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर मिळणं पाहिजे. तरच तुम्ही शेवटच्या स्टेपला ज्यावेळेस पोहोचाल त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्या बघितल्या जाणार आहे, तुमचा स्कोर वगैरे. आणि ज्याच्यात जास्त स्कोर असणार आहे त्या विद्यार्थ्याला ती जागा मिळणार आहे किंवा ती पोस्ट मिळणार आहे. त्याची पूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया, पूर्ण कोर्टाची भरतीची, आणि कशा प्रकारे ती क्वालिफाय होत जाणार आहे प्रत्येक गोष्ट. त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 याच्यावरती आपण लगातार व्हिडिओ बनवतच आहोत आणि आता त्याच्यामध्ये अजून एका व्हिडिओची भर पडलेली आहे. तर आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपल्या 4 स्टेप आहेत. पहिली आहे आपली चाचणी परीक्षा, जी लेखी परीक्षा झालेली ती 40 मार्काला आहे. दुसरी आहे टायपिंगची, मराठी टायपिंगची परीक्षा जी 20 मार्काची आहे. तिसरी आहे इंग्लिश टायपिंग परीक्षा, ती पण 20 मार्काची आहे. आणि चौथी जी आहे ते मुलाखत आहे, ते पण 20 मार्काचं आहे. आता ह्या 4 स्टेपमध्ये तुमची भरती जी प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे. आणि मग शेवट तुम्हाला 100 गुणांची जी परीक्षा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले त्याच्यावरती तुमची पोस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा तुमची पोस्ट महत्त्वाची आहे. आता पहिली प्रक्रिया आपण 40 मार्काची दिलेली आहे, जी लेखी परीक्षा झालेली आहे. आता याच्यामध्ये पण तुम्हाला काय मिनिमम क्रायटेरिया काय होता, जे ओपन असेल त्यांच्यासाठी 35% आहेत आणि जे रिझर्व्ह असेल त्यांच्यासाठी 30% आहेत. पण नुसतं 30 आणि 35% मार्क पाडून चालेल का? तर नाही, इथं तुम्हाला स्कोरिंग येणार आहे. इथं ज्याचा जास्त स्कोर आहे कट ऑफ लागणार आहे आणि एका साथ मध्ये हे क्वालिफाय होणार आहे. कशासाठी? मराठी टायपिंगसाठी. जेवढे विद्यार्थी हे चाचणी परीक्षेला बसलेले आहेत यांना मिनिमम क्रायटेरिया 30% आणि 35%, ओपन 35% आणि रिझर्व्हसाठी 30%. पण त्यानंतरही जर तुमचा स्कोर चांगला आहे, ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांची लिस्ट लागणार आहे. ज्याचा चांगला स्कोर असेल त्याच्या लिस्टमध्ये नाव येईल आणि त्याच्यानंतर त्याचा कट ऑफ लागून एका 7 जागा ते घेणार आहेत. म्हणजे मराठी टायपिंगसाठी एका 7. आता मराठी टायपिंग मध्ये क्वालिफायचं काय परत, तर तुम्हाला सांगितलेलं आहे का परत 30 आणि 35%च येणार आहे इथे पण मिनिमम. पण त्याच्यामध्ये ज्याचा स्कोर चांगला आहे त्याच्यामध्ये पण कट ऑफ लागणार आहे. फक्त त्याच्यामध्ये कट ऑफ काय आहे का, जे विद्यार्थी मराठीमध्ये पास झाले तेच इंग्लिशला जाणार आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश जे आहे ते एकच आहे 30%. फक्त ज्यांना 30 आणि 35 पेक्षा कमी मार्क आहेत, म्हणजे ज्यांचे 30% किंवा 35% पेक्षा कमी मार्क, म्हणजे रिझर्व्ह जर असेल तर 6 मार्क आणि ओपन असेल तर 7 मार्क. याच्यापेक्षा जर कमी मार्क्स असेल तर काही विद्यार्थी इथूनच कमी होणार आहेत. कशामधून? मराठी टायपिंग मधून, जे हे क्रायटेरिया कम्प्लीट करू शकले नाही. पण जे कम्प्लीट केले ते इंग्लिशला जातील आणि तिथेही तुम्हाला 6 आणि 7 मिळाले तर ते मुलाखतीला जातील. पण इथे कसं आहे, 1-3 आहे. म्हणजे इथं परत तुम्हाला काय लागणार आहे? कट ऑफ लागणार आहे. इंग्लिश टायपिंग नंतर तुमचा परत कट ऑफ लागणार आहे, कारण जेवढे विद्यार्थी परत राहणार आहे त्याच्यामध्ये फक्त 1-3 घेणार आहे मुलाखतीसाठी. म्हणजे काय की ह्याच्या दोघांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जर मार्क पडले तरच तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता, कारण परत मुलाखतीसाठी तुम्हाला कट ऑफची लिस्ट लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे 6 आणि 7 मार्क न मिळवता याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की तुमची पहिली क्रायटेरिया कंप्लीट झाली, तुम्ही मराठी टायपिंगला गेलात. मराठी टायपिंगला फक्त तुम्हाला 6 आणि 7 मार्क मिळवायचे नाही, तर त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळवायचे. म्हणजेच काय, तर टायपिंगवरती तुम्हाला ॲक्युरेसी महत्वाची आहे. कारण तुमचे मार्क कुठे डिडक्ट होणार आहे? तुमच्या चुकांना मार्क डिडक्ट होणार आहे. जर तुम्ही चुका कमी केल्या तर तुमचे मार्क कमी डिडक्ट होतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. बरं, चुका कमी करायच्या म्हणजे काय, तर तुम्हाला पूर्ण पॅसेज पण टाईप करायचं आहे. कारण तुम्ही शब्द राहिले किंवा तुम्ही लिहिले नाही किंवा चुकीचे लिहिले ते एकच आहेत. तर पूर्ण पॅसेज टाईप करायचं आहे आणि त्या पूर्ण पॅसेज टाईप केल्यानंतर कमीत कमी चुकामध्ये जर तुम्ही टाईप केला तर तुमचे इथं स्कोर वाढणार आहेत. म्हणजे 6-7च्या ऐवजी तुम्ही 10, 12, 15 पर्यंत जरी पोहोचला, कारण 20 मार्काची एक्झाम आहे. आणि ज्यांचा इथं स्कोर वाढणार आहे, इथला स्कोर मिळून इथं तुम्ही फायनलला जाणार, इथं तुमची मुलाखत होईल. या मुलाखतीमध्ये तुम्हाला जो स्कोर मिळेल तो तुमचा 100 पैकी किती मार्क्स मिळतात त्याच्यावरती तुमचा कट ऑफ लागणार आहे. म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे की इंग्लिश टायपिंग मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोरिंग करू शकता. जिथं तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया 6 आणि 7चा दिलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही तिथं जर जास्त मार्क मिळवले तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढत जाणार आहे. आणि मुलाखतीपर्यंत तुम्ही जर पोहोचला, मुलाखतीला जर गेला तुम्ही ते 1-3 मधून आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळाले, ओव्हरऑल सगळे चांगले मार्क्स मिळत गेले,
तर नक्कीच तुमची फायनलच्या पोस्टला तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे लक्षात ठेवा, स्पर्धा खूप तगडी आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नुसती करायची म्हणून करायची नाही, तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं कसं देऊ शकतो, बेस्ट कसं देऊ शकतो, जास्तीत जास्त मार्क कसे पाडू शकतो, ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं. नुसतं तुम्ही लास्टच्या क्रायटेरिया क्वालिफाय होण्यापर्यंत मर्यादित असं उपयोग नाही. मग काय होईल, कोणत्या तरी कोणत्या स्टेपमधून तुम्ही बाहेर पडला जाणार. लक्षात ठेवा. मग त्यासाठी तुम्हाला जास्तीची प्रॅक्टिस करायची. अजूनही काही विद्यार्थी जे आहे टायपिंगला हलक्यात घेतलेले आहेत. अजूनही त्यांची शोधत चालू आहे कोडची, किंवा अजूनही ते तेवढ्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये टायपिंगची प्रॅक्टिस करत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांना मला एक कळकळीचं सांगणं आहे मित्रांनो, ही जी पोस्ट आहे किंवा ही जो जॉब आहे, सरकारी जॉब आहे, खूप कमी लोकांना मिळत असतो. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, प्रचंड मेहनत करावी लागते, खूप सहनशीलता तुम्हाला ठेवावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला ती पोस्ट मिळते. नुसतं पोस्ट मिळण्यासाठी तुम्हाला डोक्याने काम करावं लागतं. स्टेप बाय स्टेप तुम्ही काम करा. तुम्हाला स्कोरिंग कुठे करू शकतात, स्कोरिंग करण्याचं कुठे तुम्हाला चान्स आहे, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार जर तुम्ही टायपिंग वर्क केलं किंवा तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्ही फायनलच्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतात. कारण एका जागेसाठी खूप सारे फॉर्म्स आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, आपल्याला जर आपलं अस्तित्व जर सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रमाणावरती मेहनत करावी लागेल. तुम्ही त्या गोष्टीला हलक्यात घेऊ नका. टायपिंग ही गोष्ट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. त्याच्यामुळे तुमच्याकडे अजूनही वेळ आहेत. त्यामुळे तुम्ही टायपिंगला सुरुवात करा आणि समजून घ्या की ज्या ठिकाणी तुम्हाला कमी मार्क्स जरी दिसतात किंवा कमी मार्क्स जरी हवे असेल तरी तुम्ही थोडे जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. अजूनही तुमच्याकडे 2 स्टेप आहे जिथे तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोरिंग करू शकतात. त्यासाठी आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये लक्षात ठेवा मार्कची पद्धत ऍड केलेली आहे. तुम्ही जर माझं सॉफ्टवेअर वापरत असाल ना, त्याच्यामुळे तुम्हाला खाली कळणार आहे की तुम्ही किती मार्क्स पर्यंत पोहोचू शकतात. आणि मित्रांनो, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण 300 शब्द टाकलेले आहेत. ऑलरेडी आपण एक्स्ट्राचे क्रायटेरिया टाकलेला आहे. जर याच्यामध्ये जर 1500 की स्ट्रोक पर्यंत जर तुम्हाला पॅरेग्राफ आला तर काही मुलांचं तर खूप चांगल्या प्रकारे स्कोर येणार आहे, खूप चांगले मार्क्स त्यांना मिळणार आहे. कारण ऑलरेडी ते 1800-1900 की स्ट्रोक पर्यंत 10 मिनिटं टाईप करतात. फक्त एकच लक्षात ठेवायचं, टायपिंग करताना मिस्टेक होऊन देऊ नका. मिस्टेक न करता टाईप करणं ही खूप महत्वाची क्रायटेरिया आहे. तर मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या प्रक्रियेसाठी खूप सारे शुभेच्छा. अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे सगळं जरी नाही केलं तरी चालेल, फक्त तुमच्या डाऊट्स, तुमच्या समस्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, मेसेज पाठवा, समजून घ्या. एखादी गोष्ट मलाही माहीत नसेल तर मी ती दुसरीकडून समजून घेईल. पण तुमच्या समस्येचं निरासन होणं खूप महत्त्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि येणाऱ्या प्रक्रियेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.